गाईज आम्ही डायरेक्ट नदीतून चाललोय. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आमच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे, आम्ही गावाला निघालो. तर आता आमची फुल मस्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. बस स्टॉपवर पोहोचलो आणि लगेच बस भेटली. बसमध्ये बसले आणि आमचं लगेच खायचं काम सुरू झालं. आमची फुल मज्जा मस्ती बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा. बाय. बोल नाही. सही ब्लॉगिंग करायचा ट्राय करते. तिला म्हणायचं आहे की आमच्या हळदी मेहंदी जे पण काही मस्ती ते सगळं आम्ही यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहोत. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बसमध्ये आवाज नाही येते तरी बोलायचं कोशिश चालली आहे. सई कुठं बसली आहे? अरे बघ तर. दाखव तर फॅन. आम्ही बस निघालेलो. लगेच सईचं चिप्स वगैरे खायचं सुरू झाले. स्वराज फोन बघतोय. इकडे अजून एक ब्लॉगर आहे. डेकर बस आहे ही. बघा आता आम्ही फर्स्ट टाइमच बसलो. तुम्ही बसल्या का कधी असल्या बसमध्ये? पुरे शेअरिंगचं काम चालू आहे. इकडे मोबाईल बघायचं काम चाललंय. फोन बघून झालाय, आता बाहेरच्या गाड्या बघतोय. सई फोन बघतीये. मला नाही येत बच्चा. हे बघा आमची मावशी, बच्चू ही मम्मी. परत गाईज बघू शकता स्वराज बसमध्ये किती आरामशीर बसलाय. बाहेरच्या गाड्यासुद्धा बघतोय आणि खेळायचं पण काम चाललंय. जाता जाताच आम्हाला क्रिकेटची मॅचसुद्धा बघायला भेटली. गाईज मम्मीचं जेवण करायचं काम चाललंय. भूक लागली तिला. स्वराज आणि सार्थक इकडे झोपले. सार्थक आणि स्वराज पलीकडून झोपले. बघू शकता. तिकडे पण फोन बघायचं काम चाललंय. ताई मॅडम झोपली. मम्मी जेवायला या. 3 सार्थक दादा आलेत. इथे एक आहे. बघू शकताय तुम्ही 2 सार्थक दादा अजून एक्स्ट्रा. आणि सई पण तिच्या 2 आत्तू सोबत. इथं हॉटेलमध्ये थांबलोय आणि स्वराज डायरेक्ट दुकानाच्या आत गेले. बघू शकता तुम्ही. अरे डायरेक्ट काउंटरवर जाऊन बसले. सईनी बडीशोप घेतली आहे, ते खायचं काम चालू आहे. तर हे छोटं पिल्ली कुत्राचं आमच्या मागं लागले. कोणाच्या पण मागं लागते ते. इथं आमची मावशी चहा पेतीये. चहा चांगले आहे का? सार्थक लगेच बॉर्बन खातोय. स्वराजनी तिथून काही नाही घेतलं, दुसऱ्या दुकानातून लॉलीपॉप घेतले. छोटं नाही, एवढं मोठं लॉलीपॉप घेतले. सगळ्या बस चांगल्या होत्या. बघू शकताय तुम्ही आमची बस किती खटार आहे. हाय सई दरवेळेस हाय नसतं बोलायचं. आता आम्ही बसमध्ये बसलोय. बस एवढी उडती आहे आम्हाला कळत नाही. मी बसमध्ये बसलोय. एअर टर्ब्युलन्स चालू आहे फ्लाईटचं. एवढा खडखडखड आवाज येतोय ना, एकदम डेंजर झालं त्या. सई मला पकडून बसली. कॅमेरा पण किती हलतोय त्याच्यावरून तुम्ही अंदाज राम राम मंडळी. बस किती भंगार आहे. देखो गाईज, सई ह्याला बिबटे म्हणतीये. यस यस. गाईज आमचं स्वागत करते हे गावामध्ये. गाईज रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आम्ही गावाकडे पोचलोय. आणि आमचं स्वागत त्या घूसनी केले. घूस आहे का उंदीर माहीत नाही. ते घरापाशी होते 2 छोटे छोटे, म्हणजे मोठेच होते. आणि आजकाल सगळ्या गावामध्ये बिबट्यांचं चाललंय ना. तर मग सई मला म्हणत होती की ते बघ बिबटे. मग आम्ही बघतोय तर ते घूस निघले. सई तुला काय बोलायचंय का?
नाही कसे होते छोटे छोटे बिबटे? चांगले होते पण असं काही नाही. असं काही नाही, ब्लॉगिंग करायला शिकते सई पण. तिला हर व्हिडिओमध्ये यायचं आहे, पण ती बोलत काहीच नाही. हे कुत्रा आले आमचं स्वागत करायला, पण आम्ही ह्याच्याशी घाबरतोय. हॅट ओळखते हे आम्हाला, पण तरी आम्ही घाबरतोय. बघा मावशी आणि मम्मीचं पण वेलकम करतोय. सई या कुत्र्याला बिस्किट टाकतीये, घाबरतीये पण त्याला खायला देते एवढ्या लांबून. फोटो काढ आमचा. फोटो. रात्रीचे 1:30 वाजता हे किडे चाललेत आमचे. गाईज, सई मला प्रश्न विचारतीये की हाय गाईजच का बोलतो आपण. तर सई मला म्हणत होती हाय म्हशीच म्हणलं पाहिजे. तर तुमचं काय मत आहे? सईला जरा समजवा की हाय गाईज का म्हणतात. ही मस्जिद हाय मस्जिद. बाय. तर आता आम्ही घरी पोचलोय आणि मामा आम्हाला भेळ घेऊन येतोय. आता आम्ही 1:30 वाजता भेळ खाणार आहे. हा लेट्स एन्जॉय भेळ. आणि उशिरा उन्हाने. आता उद्या उशिरा उठणार आहे आम्ही, सईनी पहिले सांगितलंय. आणि उद्या जायचंय. उद्याच्या उद्या आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. आम्ही एन्जॉय करायसाठी गावाकडे आलोय. हा हे जास्त मेन आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही झोपणार आहे. बघूया उद्या सकाळी. गुड नाईट गाईज. कांद्याचा भुसार आहे इथं, म्हणजे कांदे इथे स्टोअर केले जातात. तिथंच यांनी कांदे लावून ठेवले. नाही कांदे जे होते त्यालाच आली कांदे. हा म्हणजे इथं काही कांदे दिसत आपल्याला बघा, त्यालाच झाडं उगलेत. तिथं 2 आंब्याचे झाड पण आले. इथे एक आहे. सगळीकडं वेगवेगळे प्रकारचे झाडं आलेले आहेत. हे आंब्याचं झाड आहे. तिथे 2 येतं, त्या तिथे एक आहे पलीकडं. हे कशाचं आहे? हे पपईचं झाड आहे. आम्ही हे सकाळी पपईचं आहे. 2 पपया काढल्यात. तुम्हाला दाखवते काढलेले पपया. आणि इथं नारळाचा बघा केवढे नारळ आले त्याला. खाली बघून कोरपड तुम्ही बघू शकताय केवढी आली. एकच झाड लावले त्याचे एवढे सारे आले. कशाचं झाड आहे? अबोली ना? हो हे अबोलीचं झाड आहे बघा. इथूनच सगळे फुल कलेक्ट केलेत आम्ही. आणि हे नारळ बघा, छोटे छोटे नारळ. नारळाचं झाड आहे हे बघा. हात लावला का कसं होतं, मिटतेत पाणी. टच केलं का? टच मी नॉट प्लांट गाईज. आणि हे लाल शेवंती. ते आता थोडस मुरजलंय. अजून ते उमलायचंय. कैसा लगा मेरा मजाक? ओके उमलायचं आहे ते. मला वाटलं की ते येऊन हे झालं. बघा इथं स्वराज बसलाय. बघा किती मोठा टिक्का लावून आले. फुलं येणार आहे त्याला. व्हाईट शेवंती. चला आता इथं अजून एक झाड भेटले. हे पांढऱ्या शेवंतीचं झाड आहे. याला आता शिकळी आली. हे इथे इथे कशाचं आहे? हे पण वांग्याचं झाड आहे. वांग्याचे. वांग्याचे फूल. काही पण वेस्ट नाही गेले पाहिजे गाईज. सगळं यूज करायचं आपल्याला. गाईज आता सकाळ झाली आहे. मावशीची आंघोळ वगैरे झाली आणि ती अबोलीच्या फुलांचा गजरा बनवते. तर तुम्ही बघू शकताय की तिने किती छान असा गजरा बनवलेला आहे. ही माझ्या आजीच्या मामाची मुलगी आहे, म्हणजे आईची मेवणी. इथं आई चहा बनवते माझ्यासाठी. अजून आंघोळ करायची आहे. चला तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवते. बघा इथं नारळाचं झाड आहे. कावळ्या पण आले तिथं. बघा किती चांगलं बॅकग्राऊंड आहे. थांब ना.
चला आपण बघूया आता स्वराज काय करतोय. हवा इकडून आलाय स्वराज. आता मी इकडून गेल्यावरती तो दुसरीकडून येणार आहे. हे बघा आता इकडून आले स्वराज. कशासाठी आलंय बघूया आपण. मावशीनी अजून फुलं तोडून आणलेत, तर चला आपण बघूया आता ह्या फुलांनी ती काय बनवणार आहे. वेणी बनवून झाली. आता वेणी दाखव ना. बघा केवढं छान बनवले. आता वेणी बघूयात चला. हे बघू शकता की वेणी बनवली. आमच्याकडं हळदीला अशा मंडोळ्या लावतात हळदीच्या कार्यक्रमात. बघा मावशीचं टॅलेंट. आता मी आणि सई तयार झालोय. बघा माझा ड्रेस आणि सई. सई तुझा ड्रेस दाखव. इथं थोडंसं लाईटचा इश्यू आहे त्याच्यामुळे चांगलं नाही दिसत. इथं स्वराज झोपलाय आता झोक्यामध्ये. आजारी येतो थोडंसं. हे बघा आमची आई कशी दिसतीये. चला आता आपण बघू मावशी आणि मामी कसे रेडी झालेत. मम्मी येत नाही कारण तिला सर्दी झाली आहे. हे बघा लगेच गजरा बिजऱ्याची तयारी लावायचं आहे अजून. आणि मामी फोटोज काढतीये. मी कशी दिसतीये कमेंट करून नक्की सांगा. आता चला जायचे. आता मी काही एवढा मेकअप नाही केलाय. तिथे गेल्यावर मग केस सोडणार. एवढा मोठा ड्रेस घातलाय तर फ्लॉन्ट तर केलंच पाहिजे. मग लगेच सई पण तिचा ड्रेस फ्लॉन्ट करतीये. इथं बघा फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर आणि मॉडेल. तर आता सईचे पण फोटो काढायचे. मामा अजून आलं नाही त्याच्यानंतर निघायचं आहे आम्हाला. मामा आले आता. आता बघूया तो काय म्हणतोय फोटोशूटवरती. यांचा मेकअप बघून काय म्हणतोय. गजब बेइज्जती है. आता आम्ही निघालोय. तर रस्त्यात तिथं पेरू दिसलेत ते काढायचं काम चाललंय. बघू शकता तुम्ही पेरू एक काढलाय. तो खराब निघलाय मग फेकून दिलाय. चला खराब निघलेला आहे प्लॅन फेर. चला तर स्वराज रडायला लागलाय मध्येच. काय माहित काय झालंय. किती भारी हे ना. बसमध्ये चढलोय पण बसायला जागा नाहीये म्हणून उभा राहून चाललोय आता. बसमध्ये बसलो आणि लगेच आता स्वराज झोपलाय. जाता जाताच आम्हाला भरपूर सारे संत्रीचे झाडंही दिसत होते. तर तुम्ही बघू शकताय की आम्ही सगळेजण उभा राहून चाललोय. फक्त आई आणि स्वराजला बसायला जागा भेटली आहे. ते पण जे बसचं इंजिन असतं त्याच्यावर ते बसले. बाहेर एवढी गरमी होती म्हणून आम्ही काहीतरी थंड प्यायला घेतले. मी बोलू का. सार्थक लाव रे फोन. दूध घेतले आमच्या पेटात. गाडी भेटायसाठी फोन नंबर दिला का. चांगलं आहे का. हा बस येतीये. बस का गाडी येतीये मग जायचं. जे पण असेल ते येते मग आम्हाला जायचं. तिथून पण अजून थोडंसं लांब आहे मग जायचंय आम्हाला. मामीची फ्रेंड भेटली अचानक. सो मामीले खुश झाली आहे. शी इज व्हेरी एक्साइटेड. सी आता मामीचे फ्रेंड्स भेटलेत तिला एकदम कोइन्सिडेंटली. सो शी इज व्हेरी हॅपी. फोटो वगैरे काढायचं काम चालू आहे. गाडीत बसून चाललोय आम्ही मावशीच्या गावाला. तर जाता जाता आम्हाला संत्रीची बाग दिसते. आता नाही दिसते मागं गेली आहे. पुढे गेली दिसन.
ज्वारी पण दिसते जाता जाता. कंस आले ते हे बोराचं झाड आहे. हे डाळिंबाचं वावर आहे. डाळिंब फुलं आले डाळिंबाला. पपई येतं. आंब्याची झाडं दिसत आहेत तिथं. कलंकी ऊस आहे. ऊस नाही रे. ऊसच आहे. केळी बघा. पोल्ट्री फार्म. आम्ही निघालो तर आहे पण आम्हाला रस्ता माहित नाही, तर शोधत शोधत चाललोय. इकडं तिकडं झाडं वगैरे बघतोय. दाखवण्यासाठी स्पेशली खाली उतरली. तर बघा इथं झेंडूची आणि ड्रॅगन फ्रूटची बाग आहे. बघा किती व्यवस्थितपणे एक एक झाड लावलेलं आहे. चेरीचे झाड आहे ते. पक्ष्यांचा आवाज. बोराचं झाड आहे. कांद्याची शेती बघा किती छान आहे. आपल्याला शहरात नुसते उंच बिल्डिंगी दिसतात बघा. इकडे हिरवगार शेत. इथे एक बैलगाडी पण दिसते आपल्याला. बघा ते बैल किती छान आहेत. बैलांना खायला चालवलंय. बैलांचं खायचंय. हे गाणेरी. हा हे जे झाड बघ, असतात ज्याला हे काटे आहेत. कापूस कपासी, बघू शकताय कपासी. किती छान आहे. एकदम मस्त प्युअर व्हाईट कॉटन. सोलर पण लावले तिथं. कपासी. तर बैलाचे शिंग बघा किती झाड आहेत एकदम. पेरूचं झाड. पेरू नारळ आहे. आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोहोचले आणि आम्हाला कळलं की पुढे जायला रस्ताच नाहीये. तर नदीपर्यंत गाडी जाऊ शकते, तर तिथून आम्हाला चालत ठीक आहे. जावं वड लागणार आहे आहे. इथं थोडंसं पाणी पण आहे. एकदम जंगलासारखाच रोड आहे. गाईजला सांग कुठं अडकलोय आपण. दरी मे झाड बघा किती छान आहेत. कुठे कवठ पलीकडे बघा किती छान आहे. बॉल 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 लागले जसे. गाईज आमची गाडीवर चढत नाहीये. एकदम उंच रोड आहे समोर बघू शकता. आता या दोघांना उतरून दिले. बघूयात गाडी चढते का नाही. फायनली गाडी चढली वरती. मावशांसारखं उतरल्यावरती. सार्थक स्कूटीवर बसलाय आणि मावशी आली गाडी. जिथपर्यंत गाडी जाते तेवढं जातोय. खूप सारे दगड पण आहेत, तर ते खाली उतरून काढतायत सगळे दगड वगैरे. चाललंय सई बघ. गाईज आम्ही डायरेक्ट नदीतून चाललोय. आईला आणि मावशीला गाडीवर जागा नव्हती म्हणून त्या दोघी चालतच येत होत्या. स्वराज पण आईकडंच होता. आम्ही गाडीवर होतो म्हणून आम्हाला एवढं पाणीचं लेवल नाही कळालं, पण आई आणि मावशीला खूपच छान वाटलंय या पाण्यामधून चालत येताना. मावशी मला सांगत होती की खूप दिवसांनी ते असं नदीमधून चालत चालत रस्ता क्रॉस केला. बघ ना ती मागच राहिली.